आणि अल्पसंख्याकांना जवळ करण्यासाठी अजित पवार गटानं खेळी खेळल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीत 6 ते 7 जागांवर मुस्लिम उमेदवार दिले जातील अशी शक्यता आहे। कळवा मुंब्रा, अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द, जालना, परभणी, बीड या जागांवर अजित पवार गटाकडून मुस्लिम उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी काय रणनीती आहे अजित पवार गटाची? प्रज्ञा, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाकडून फटका बसला होता, हीच बाब लक्षात घेत आता कुठेतरी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे, यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अल्पसंख्याकांना जवळ करण्यासाठी एक नवी खेळी खेळल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीत 6 ते 7 जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी आता पक्षाच्या वतीनं सुरू आहे, असा आढावा देखील घेतला जातोय। याच्यामध्ये प्रामुख्यानं कळवा मुंब्रा, अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द, जालना, परभणी, बीड या जागांवर अजितदादांकडून मुस्लिम उमेदवार देण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये चाचपणी देखील सुरू आहे। काही नावं देखील आपल्या हातात आलेली आहेत। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून नजीमुल्ला, अणुशक्तीनगर मधून सना मलिक, शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून जिशान सिद्दीकी निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।